कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण आहे? मावशी म्या हाय चंची। यात काय गे एवढ्या रातच्याला कशा पाय आलीस तू? मावशी खबरच तसली आहे। कसली? अगं ब्रेकिंग न्यूज आहे मावशी। आता सांगतेस का पटशिरी? हा म्हणजे आदिपती आणि अक्षता बोलत होते, तर मग आदिपतींना असं वाटतंय का तू घराच्या बाहेर जाऊ नये, पर त्या मास्तरनीला असं वाटतंय का तू वृद्धाश्रमात जावस। मग आदिपती बोलली तिला, तर मग झाली का दोघांमध्ये वादावादी सुरू। वहिनी सगळं तयार आहे ना? ग्रेट, ठरलं तसं करूया मग आता। बाय। ए बंद कर ना नाटक, नाटक? नाहीतर काय हे सगळं खरं मानू मी? तुमच्या मानण्यावर खरं खोटं का ठरल? जे आहे ते आम्हाला माहिती आहे आणि आमच्या देवीला माहिती आहे। हे सगळं गोलगोल ना अधिपती समोर बोल, मी अधिपती नाही आहे। हळूहळू हळू काय काय का कोणत्या सुरात बोलताय तुम्ही? दिवसाची सुरुवात आहे, या अशा आवाजात बोलायचं काय? घर आहे का बाजार आहे? हा बाजारच आहे। तू म्हणतेस ना बाजार भावनेचा, आणि तुझ्यासारखी भावनेचा बाजार मांडणारी बाई बघितली नाही मी दुसरी। शरम वाटायला पाहिजे तुला। वाटत्या लई शरम वाटते आम्हाला। तुम्ही आम्हाला सतत असं पायपुसण्यावानी वागवता, पण तरी पण आम्ही या घरात राहतो अधिपतींच्या मायेखातर, त्याची लई शरम वाटते। पण जाऊ दे, आईची माया तुम्हाला नाही कळायची। तू अधिपतीची आई नाही आहेस, कधी होऊ पण शकणार नाहीस। हे बी तुम्हीच ठरवणार। अधिपती आणि आमच्यामध्ये कुणी न पडलेलंच बरं। आमचं माय लेकराचं नातं घट्ट आहे आणि आम्ही मरे पातूर ते तसंच राहणार। धनाजी, सूर्यवंशी साखर कारखान्याच्या फायली घेऊन ये, लई कामं राहिलीत। अधिपती, अधिपती तुमचा वेळ हवा आहे आज। कशाला? महत्वाचं काम आहे एक। तुमचं काम आहे तर तुम्ही करा, की मला कशाला सांगताय? अधिपती, हा काय सूर आहे तुमचा? माझ्या सुराचा प्रॉब्लेम आहे। हो आहे, ऑफकोर्स आहे, बदलला पाहिजे हा सूर। माझा सूर तेव्हाच बदलल जेव्हा तुमचं बोलणं बदलल। म्हणजे मी काय बोलले? तुम्ही आत्ता तर आलात। आत्ता नव, काल रात्री काय बोलला तुम्ही? काय? 4 आश्रम आणि काय वानप्रस्थाश्रम आणि काय ते संन्यासाने काय यावून त्यावून वृद्धाश्रमात जाऊ दे तू आईसाहेब, तुम्हाला काहीच हरकत नाही असं वाटतंय तुम्हाला? मला हे काय पटलं नाही बघा। माझं डोसकं काम करायचं बंद झालंय काल तुमचं ऐकल्यापासून। माहिती आहे का, काल रातभर झोप लागली नाही मला। काय बोलला हो तुम्ही असं? एरवी तर एवढं तुम्ही शांतपणे समजून उमजून बोलताय, सुविचार सांगताय पोरसने। बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला। मी काल असं फाटदेशी बोलला, मला काय ते चांगलं वाटलं नाही। अधिपती, वृद्धाश्रमाचा जो विषय तुम्ही मांडलात ना, त्यावरचं मत सांगितलं मी। मग तेच तुमचं असं मत काय, याचाच प्रॉब्लेम आहे मला। हे असं बरोबर नाही हो मास्तर। नाही नाही, तुम्ही सोडा तो विषय, सोडा। सोडा कसा सोडा? आपण नंतर बोलूया त्या विषयावर, तो विषय जाऊ दे। आत्ता काय सांगते ते ऐका। तुम्ही आत्ता इथे घरी असणं खूप महत्वाचं आहे। कोणीतरी येणार आहे। कोण येणार आहे? तुम्हाला भेटायला येणार आहे। तेच कोण येणार कोण आहे? ते कळेल तुम्हाला। म्हणजे सांगा की आत्ता कोण येणार आहे? मी आता काहीच सांगणार नाही अधिपती, ते आले की तुम्हाला कळेलच।
ऐका, लई टेन्शन देऊ नका. आधीच डोसक्याचा भोगा झालाय माझ्या. कोण येणार आहे? आज सगळं स्वच्छ होणार आहे अधिपती. म्हणजे काय? कोड्यात बोल नका हो. इसकडून सांगा बरं. थोडं थांबा फक्त. काय थोडं थांबा की मना काम आहेत मला. अधिपती तुम्ही फॅक्टरीत जायची घाई करू नका प्लीज. फॅक्टरीत एक मीटिंग आहे महत्वाची, जायला तर पाहिजे म्हणतो. हो इथे घरी होणार आहे त्यापेक्षा कुठलीच मीटिंग महत्वाची नाहीये. अहो मग तेच विचारतो. ठीक आहे, तुम्हाला कोड्यातच बोलायचं असेल तर तुम्ही कोड्यातच बोला. तुम्ही माझं म्हणणं सिरियसली घेतलं नाही, मी तुमचं म्हणणं कशाला सिरियसली घेऊ. तुम्ही तुमची महत्वाची मीटिंग करा. अधिपती प्लीज. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत अधिपती बरोबरचं तुझं खोटं नातं आहे ना हे? वरडू नका. घरात नोकर चाकर आहेत, तेव्हा तमाशा कशाला? अगं तमाशा तू केलाय सगळा माझ्या आयुष्याचा, माझ्या घरादाराचा. बरं ठीक आहे. ठीक नाहीये. बरं ठीक नाही. इतक्या वर्षात मला कळून चुकलंय तू कशी असते. तू अजिबात चांगली बाई नाहीयेस. इतक्या वर्षात तुम्हाला आम्ही कळलोच नाही, ह्याच वाईट वाटतंय आम्हाला. हेच ते 100 रुपये तुझी फसवी. मायावी बाई आहेस तू, मायावी. वार बदलला की तू बदलतेस. म्हणजे अधिपती समोर आला की त्याच्या समोर गोड गोड बोलणं, तुझ्यातला मायेचा झरा बाहेर काढणं, हे सगळं करतेस. तो गेला की माझ्यावरती सूड उगवणारी भुवनेश्वरी. आणि अक्षरा, बिचारी अक्षरा समोर दिसली की तिच्यावर डूक धरून तिला बाहेर काढण्यासाठी कारस्थानं करणारी भुवनेश्वरी. हे सगळं बाहेर येतं आणि हे सगळं तुझ्यात आहे. या इतक्या वर्षात या सगळ्यांमध्ये तुमच्यावर प्रेम करणारी भुवनेश्वरी कधी तुम्हाला दिसली नाही का हो? जाग. नको या प्रेमाच्या गोष्टी शोभत नाही तुझ्या तोंडात. फसवी बाई आहेस तू. आणि नको घालू हे मंगळसूत्र, नको लावू हे कुंकू. या एका जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तू माझी बायको होणार नाहीयेस. हो, तुम्ही सारखं सारखं विसरताय काय आपलं लग्न झालंय ते? काही लग्न वगैरे झालेलं नाहीये. फसवलंयस तू मला. तू ट्रॅप केलंस मला. तू फसवलंयस मला. तू हटवलेस माझी. अहो, काय होतं ते? काय करताय? अधिपती काय करताय तुम्ही? ते काय करतात मग? वडील येते तुमचे, ढकलताय काय? त्याच गुणाचे आहेत ते. कोण कुठल्या गुणाचं आहे ते कळेलच. तुम्ही गप बसा. तुम्ही मला काय बोलताय? हे सारखं सारखं अंगावर धावून जाते ते बरोबर वाटते का तुम्हाला? अधिपती तुम्ही चिडू नका, शांत राहा. अहो चूक आमची आहे. आई साहेब तुम्ही जरा थांबा. तुमची काही सुद्धा चूक नाही. तुम्ही धक्का का मारता मला ती सांगा. अरे ती आली. मी आणलं त्यासनी ह्या घरात. अरे ती अंगावर आली आता माझ्या. अहो अंगावर नाही धावून आलो, तुमचा तोल जात होता म्हणून सावरायला आलो. काही गरज नाही तू सावरायची. मी मेलो तर मेलो, तू हात नाही लावायचा मला. गप बसा. ओरडू नका जरा शांत बसा. त्यांना मान तर देतच नाही, अपमान तरी निदान करू नका. आणि हळू आवाजात बोला जरा तुम्ही. कोणी बाहेरचं इथं नाही आहे, इथे हर्ट करू नका. आधी तू माझ्याशी नीट बोलणं शिकून घे. बाप आहे मी तुझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.